गोकुळाला माया उपदरी तेथे ठेवी मजा आणि येते. त्याप्रमाणे वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला एका टोपीमध्ये घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये आलेले आहे. गोकुळामध्ये आल्यानंतर देव असलेली जी माया आहे तिला घेऊन वापस आलेले आहे. विस्तारपूर्वक प्रसंग आहे आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये हळूहळू वाढू लागलेले आहे. यशोदेला पुत्र झाल्यामुळे सगळे गोकुळवासी मोठ्या आनंदात आहे. गोकुळीच्या सुखा अंतकार नाही बाळकृष्णनंदा हरी आनंदल्या पुढ्या तोरणी करती कथा गाती गाणे हो. अशा प्रकारे सगळ्या गोकुळामध्ये आनंदोत्सव चालू झालेला आहे. आनंदोत्सव चालू झालेला आहे आणि हळूहळू सगळे देवाधिक भगवान परमात्म्याला पाहण्याकरता येत आहेत. कृष्ण डमरू घेऊन आला गिरिजेचा कांता. भगवान शंकर देखील परमात्म्याला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि सगळे देव पाहत आहेत. भगवान परमात्म्याने बालपणीच अनेक राक्षस मारलेले आहे. का माळे बाळपणी दैत्य खाणी अशा प्रकारे सगळे अनेक राक्षस मारलेले आहेत. त्या ठिकाणी 6व्या दिवशी पुन्नामावशी मारली महाराज. 6व्या दिवशी आपल्याकडच्या लेकरांचे डोळे सुद्धा नीट उघडत नाही पण देवानी काय मारली पुतनामावशी मारली. देवाचा जन्म अष्टमीचा आहे पण देवानी चतुर्दशीच्या दिवशी पुतनामावशीचा वध केलेला आहे. हो विषयाचे स्तन भरुणी आणि पुतना योनी हो अशा प्रकारचे अनेक प्रमाणं सांगता येतील. अनेक दृष्टांत सांगता येतील आणि फार मोठी अशी गोड अशी असणारी भगवान परमात्म्याची रसाळ असणारी लीला वर्णन करता येईल. परंतु अतिशय थोड्या वेळामध्ये अगदी 10-5 मिनिटामध्ये आपल्याला परमात्म्याची लीला सांगायची आणि आपण कीर्तन सेवा आटोपती घ्यायची आहे. या ठिकाणी भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागलेले आहेत. भगवान परमात्मा 1 वर्षाचे झालेले आहेत आणि हळूहळू चालायला लागलेले आहेत. हळूहळू रांगायला लागलेले रांगत रंगनी तोरित लोणे रांगत रंगनी तोरित लोणे धावणी धरती गौराणी धावणी धरती गौराणी आदित चरणी देती गाणे आदित चरणी देती गाणे यशोदे सागरे यशोदे सागरे यशोदे सागरे यशोदे सागरे रंगतरंगणी सूर्य कलोनी भगवान परमात्मा रांगायला लागलेले आहेत. हो भगवान परमात्मा रांगत चालायला लागलेले आहेत. चोरी करायला लागलेले आहेत. हो नुसती चोरी करत नाहीत महाराज भगवान परमात्मा. हो एकटे चोरी करत नाही. नाथमाला म्हणतात त्याप्रमाणे चोरावयाने घे गोपिकाचे लोणी सबकडे घेऊन एक सरी. हो एकटे चोरी करायला जात नाही अख्खं सगळं मंडळ घेऊन जात आहेत. हो देवानी एक त्या ठिकाणी मंडळ स्थापन केलेलं होतं. कोणतं मंडळ स्थापन केलं होतं? बालगोपाळ लोणी चोर मंडळ काय आणि भगवान परमात्मा त्याचे अध्यक्ष होते महाराज. अध्यक्ष देव सांगाल तसे बाकीचे बालगोपाळ करत होते. देवाच्या शब्दाच्या पुढे बालगोपाळ जात नव्हते. पण असं असणार आहे देवाचं बालगोपाळ चोरी मंडळ आणि एकेकाच्या घरी एक दिवस चोरी करत होतं. असे दिवस अनेक दिवस चोरी करायला लागले. भगवान परमात्मा 1 वर्षाचे झालेले आहे आणि भगवान परमात्म्याचं नामकरण करायचं ठरलेलं आहे. नामकरण करायचं ठरलेलं आहे. नामकरण करायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी गर्गाचार्य आलेले आहेत. गर्गाचार्य महाराज. हो आता कुणीही नावं ठेवते काही नावं ठेवते तो विषय सोडून द्या महाराज. कोणाचे काय नाव असतील सांगता येत नाही. हो महाराज या ठिकाणी नावं चांगले ठेवावेत महाराज. हो
देवाचे नावं ठेवावे. देवाचं नाव ठेवलं तर निदान आपला उद्धार तरी होईल. पिंट्या बाबड्या काळू असं काही नाव ठेवू नाही. मग देवाचं नाव ठेवावं. गर्गाचार्य नाव ठेवण्याकरता आल्यानंतर यशोदा माता म्हणाली, गर्गाचार्य आजच्या दिवस थांबा आणि उद्या सकाळी तुम्ही नामकरण सोहळा करा. नामकरण सोहळा करा म्हणल्यानंतर गर्गाचार्य म्हणाले ठीक आहे. दुसरा दिवस उजाडला. गर्गाचार्यांचा नियम होता की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन ते करत नव्हते. आणि यशोदा मातेला ते म्हणाले की यशोदा माता मला काही परान्न चालत नाही, मी दुसऱ्याचं हातचं जेवण जेवत नाही, मला त्या ठिकाणी आता माझी व्यवस्था काय. यशोदा माता म्हणाली मी तुम्हाला सगळं सामान देते, तुम्ही तुमच्या हाताने खीर बनवा आणि देवाला नैवेद्य दाखवा. गर्गाचार्यांना सगळं सामान दिलेलं आहे. गर्गाचार्यांनी सुंदर अशा प्रकारची केशर वेलदोडे वेगवेगळ्या प्रकारचे काजू बदाम काय खिरीमध्ये टाकायचं असेल ते टाका महाराज. सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी पदार्थ टाकलेले आहेत. सुंदर अशी खीर बनवलेली आहे आणि खिरीमधून असा सुवास सुटलेला आहे. आणि तो सुवास कोणाला आला महाराज? भगवान परमात्म्याला आला. भगवान परमात्म्याला सुवास आल्यानंतर भगवान परमात्म्याला काही मोह आवरणा आणि ते बलराम दादाला म्हणू लागले. बोलता येत नव्हतं महाराज देवाला, पण बलराम दादाची आणि देवाची मनातल्या मनात चर्चा चालू. भाऊ दादा खीर तर फार सुंदर बनवली म्हणे ब्राह्मणाने. खीर तर फार सुंदर बनवली ब्राह्मणाने, थोडीशी खाऊन पाहावं असं वाटतं. दादा म्हणे चला म्हणे खाऊन पाहू म्हणे. गेले भगवान परमात्मा रांगत रांगत दूर 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 करत गेले आणि गेल्यानंतर ती गर्गाचार्यांची खीर उचलली खाल्ली. गर्गाचार्य तोपर्यंत काय करत होते महाराज? जप करत होते. नियम होता. साधूच्या जीवनामध्ये नियमाला परमत्व आहे. नैवेद्य दाखवायच्या आधी भोग लावायच्या आधी महाराज ते काय करत होते? 108 माळा जप करत होते. किती जप करत होते? 108 माळा जप करत होते. हो, जप आपले डोळे लावून ध्यान असतं. जप करायला लागले. इकडे देवाने सगळी खीर संपवून टाकली. डोळे उघडून पाहिले तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सगळ्या तोंडाला खीर लागलेली, हातात खीर लागलेली. त्यांनी पाहिलं भगवान परमात्म्याने खीर खाऊन टाकली. यशोदेच्या नावाने टाहो फोडायला लागले. यशोदा अरे तुझ्या लालाने बघ माझी खीर खाऊन टाकली. आता मी माझ्या देवाला काय नैवेद्य दाखवू? काय दाखवू? यशोदा म्हणाली जाऊ द्या म्हणे, लहान लेकरू आता सोडून द्या म्हणे, तुम्हाला मी परत सामान देते, तुम्ही परत खीर करा. दुसऱ्या वेळेस परत खीर केली. पुन्हा जप करायला बसले, डोळे लावले. खिरेचा पुन्हा सुगंध सुटला. पुन्हा भगवान परमात्मा आले, पुन्हा खीर खाऊन टाकली. आणि खीर खाऊन टाकल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गर्गाचार्यांनी डोळे उघडले आणि गर्गाचार्यांनी पाहिलं पुन्हा खीर खाल्ली. आता मात्र ते फार चिडलेले आहे, संतापलेले. ते म्हणे मला आता इथं राहायचं नाही, मी क्षणभर सुद्धा इथं थांबणार नाही. यशोदा मातेने पाय पकडले. ते म्हणे असं करू नका, आमच्या घरून असं भोजन न करता जाऊ नका म्हणे, परांत जाऊ नका. पुन्हा विनंती केली. पुन्हा खीर त्यांनी तयार केली. चांगली खीर तयार झाली. खीर शिजली. पुन्हा ते दूर करत आले आणि पुन्हा खीर त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर मात्र त्या ठिकाणी गर्गाचार्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर पाहतायत तर बाल स्वरूपामध्ये चतुर्भुज स्वरूप भगवान परमात्म्याने त्यांना दाखवलेलं आहे. त्यांनी हात जोडले. आपल्यासारखं असलं असतं तर पहिलेच म्हणलं असतं खीरही करणं नको, नैवेद्य दाखवणं नको. पण गर्गाचार्य ते होते. त्या ठिकाणी गर्गाचार्यांनी पुन्हा खीर केली. पुन्हा भगवान परमात्म्याला भोग लावला आणि भगवान परमात्मा त्या भक्तीने प्रसन्न झाले आणि चतुर्भुज स्वरूपामध्ये दर्शन दिलं महाराज. दर्शन दिलं आणि सांगितलं हे बघ म्हणे, आता माझ्या ग्रह नक्षत्रावरून तुला कळलं म्हणे मी कोण आहे. मी परमात्मा हे परब्रह्म आहे. पण हे माझ्या आईला कळू द्यायचं नाही म्हणे. यशोदेला हे कळू द्यायचं नाही. जर का हे यशोदेला कळलं तर मग आपलं सगळं काम वाया जाईल म्हणे. त्या ठिकाणी तिला कळू द्यायचं नाही. म्हणून मी हा सगळा खेळ केलेला आहे. म्हणून कृपाचार्यांना विनंती केल्यानंतर देवाचं नामकरण सोहळा झालेला आहे. नामकरण सोहळा झाल्यानंतर असेच अनेक प्रसंग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे आहेत. एक दिवस भगवान परमात्मा कुठे गेले? गोठ्यात गेले. गोठ्यात लहानसे भगवान परमात्मा अवघे 2-2.5 वर्षाचे देव गोठ्यामध्ये गेले आणि गोठ्यामध्ये गेल्यानंतर पाहायला लागले की एक त्या ठिकाणी वासरू होतं. लहान वासरू होतं आणि त्याला पाहिलं आणि यशोदा मातेकडे आले आणि मोठ्याने रडू लागले. ते म्हणे आई मैया फार वाईट झालं म्हणे.
काय झालं फार वाईट झालं म्हणे मोठ्याने रडू लागले फार वाईट झालं यशोदा माता म्हणेल अरे काय वाईट काय झालं म्हणे फार वाईट झालं म्हणे मी आत्ता गोठ्यामध्ये गेलो होतो म्हणे आणि आपल्या एका गाईनी एका वासराला जन्म दिला म्हणे वासराला जन्म दिला आणि ते वासरू मी पाहिलं त्या वासराचं मी तोंड उघडून पाहिलं तर त्या वासराच्या तोंडामध्ये सगळे 32चे 32 दात होते म्हणे आणि मी 2.5-3 वर्षाचा झालो तरी मला अजून फक्त 2च दात आहेत म्हणे 2.5 वर्षाचा मी झालो तरी मला फक्त 2च दात आहेत म्हणे अजून पाहिलं म्हणे की तुम्हाला गोठ्यात जाताना इकडं जाताना चप्पल घालून जायला होती म्हणे पण त्या वासराला बघ म्हणे जन्मालाच खुरं आहेत म्हणे खुरं मला नाहीत म्हणे खुरं देव काय म्हणाले मला खुरं नाही येत म्हणे हो नक्की मी पोटात असताना तू काही चांगलं चुंगलं खाल्लं दिसत नाही म्हणे त्याचा परिणाम झाला म्हणे हो ती गाय बघ म्हणे कशी मस्त चारा खाती कशी मस्त पेंड खाती अजून काय खाती सगळं खाती मग असं सगळं खाती म्हणून ती चांगली झाली म्हणे ते वास्तू चांगलं झालं तिचं वास्तू धष्टपुष्ट आहे मी अजून 3 वर्षाचा झालो तरी मला 2च दात आहेत म्हणे भगवान परमात्म्याच्या एक लीला फार सुंदर आहेत आणि मग भगवान परमात्मा चोरी करायला लागले परब्रह्म निष्काम हा गवळ्या घरी वाक्यावळे अंधकृष्ण नवनीत तरी हो भगवान परमात्म्याने अनेक जणांकडे चोरी केली चोरी केल्यानंतर प्रत्येक गवळणी कारणे सांगायला लागल्या आणि गाराने सांगणाऱ्या गवळणीच्या घरी भगवान परमात्मा जाऊन पुन्हा खोड्या करायचा हो अशा प्रकारचा एक प्रसंग आत्मा सांगतात तिसरी आली धावोरी याने गे पायी मातेकडे गाराणं केल्यानंतर हो भगवान परमात्म्याने काय केलं ती सरी आली धावणी याने गे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी धोयसी गाठ बांधणी हो आता त्या ठिकाणी त्या भगवान परमात्मा संध्याकाळच्या वेळेस तिच्या घरी गेले दोघं नवरा बायको झोपलेले होते पतीची लांब अशी दाढी होती हो आता बहुतांशी दाढ्या माणसाच्याच असतात महाराज हो आणि लांब केस बायकांचेच असतात पण आताचा काळ असा आला आहे महाराज की पुरुष लोक अशी लांब लांब केस ठेवायला लागले आणि आता बायकांना तर काही दाढ्या येत नाहीत पण पुरुष लोकसुद्धा दाढ्या ठेविनात महाराज हो त्या ठिकाणी बाई एका बुवा हे काही काढायचा मार्ग त्या ठिकाणी नाही महाराज अशा प्रकारे पण त्या काळामध्ये लांब सडक अशी त्या गवळ्याची दाढी होती आणि त्या दुसऱ्या गवळणीची वेणी त्याच्या बायकोची वेणी आणि त्याची दाढी दोन्हीची गाठ देवानी बांधली भगवान परमात्म्याने बांधलेली गाठ सुटत नाही भगवान परमात्म्याने बांधलेली गाठ सुटना आणि मग शेवटी त्या दोघांची फजिती झाली जाळता जळना कापता कापना शेवटी भगवान परमात्म्याला शरण आल्यानंतर ती गाठ सुटली अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा माता त्रस्त झाली आणि यशोदा माता पुढे गेली गणपती बाप्पाच्या मंदिरात गेली आणि गणपती बाप्पाला विनंती केली गणपती बाप्पाला नवस केला की देवा गणपती बाप्पा माझ्या लेकरांनी जर चोरी करणं थांबवलं तर तुला 1.25 मन मोदकाचा नैवेद्य दाखव म्हणे देव म्हणे वाह बरं झालं मजा झाली आता 1.25 मन मोदक खायला भेटणार सगळ्या बाळगोपाळांना बोलून घेतलं हो सगळ्या बाळगोपाळांना बोलून घेतलं ते म्हणे आता आपली खूप मोठी मजा आहे म्हणे 1.25 मन त्या ठिकाणी मोदक खायला भेटणार मोठा विस्तारपूर्वक असा प्रसंग आहे देवानी महिनाभर चोरी केली नाही
यशोदा मातेला वाटलं की आपला नवस फळाला आला. हो, त्या ठिकाणी आता नवस फेडला पाहिजे. नवस केला तर तो फेडावा लागतो. 1 रुपयाचा का होईना नवस जर केला तर तो फेडावा लागतो. हो, नारळाचा का होईना नवस केला तर तो फेडावा लागतो. या ठिकाणी भाव मुख्य आहे. फार न लगे वित्त झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता. आणि मग यशोदा मातेने तो नवस फेडायचं ठरवलं. नवस फेडला. सगळी सामुग्री जमा केली, मोदक तयार केले आणि पूजा करायला बसली. आणि लालाला सांगितलं, कानाला सांगितलं की हे बघ म्हणे, हे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणलेले, तू काही खाऊ नको. मग असं सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याला वाटलं माझ्याच घरचं तूप, माझ्याच घरचा रवा, माझ्याच घरचं खोबरं, माझ्याच घरची साखर आणि मोदक ह्या गणपती बाप्पाला का. मग भगवान परमात्म्याने सगळे मोदक खाल्ले. गणपती बाप्पा तिकडून पाहत होते. देव म्हणाले हा गणपती काही शांत बसणाऱ्यातनं नाही. हो, गणपती काही शांत बसणाऱ्यात नाही. आई आल्यानंतर हा गणपती नक्की तिला सांगणार की मी मोदक खाऊन घेतले, मी मोदक खाऊन घेतले. सांगितल्यानंतर आई आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. हो, भगवान परमात्मा यशोदा माता यायच्या आधीच एका कोपऱ्यात जाऊन उभं राहिले. कोपऱ्यात जाऊन उभं राहिले. गणपतीला हातात घेतलं आणि हातात घेतलं डायरेक्ट पोटात टाकलं. गणपती खाऊन टाकला महाराज. नैवेद्य खाल्ला, गणपती खाल्ला. आणि मग तिकडून यशोदा माता आली. यशोदा माता आल्यानंतर भगवान परमात्मा असे घाबरल्यासारखे करायला लागले. मोठा घाम फुटलेला आहे, रडायला लागले. यशोदा मातेने विचारलं की लाला काय झालं, लाला काय झालं. म्हणल्यानंतर यशोदा माता सांगू लागली, भगवान परमात्मा सांगू लागली की आई एक मोठा ढेरपोट्या उंदरावर बसून आला होता आणि त्याने काय केलं, सगळे मोदक खाऊन टाकले. खाऊन टाकले. यशोदा मातेला सुद्धा वाटलं की खरोखर गणपती बाप्पा पावला दिसतो, आता ह्याने चोरी केली नाही. असा सगळा प्रसंग त्या ठिकाणी झाला. परंतु पुन्हा देवाने चोऱ्या करायला लागला. पुन्हा सगळ्या गवळणी गाराणे घेऊन यायला लागल्या. गवळणी सांगा ते गाराणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दैदूत फुलणी अवघी फुडली विरजली हो. अशा प्रकारे सगळा प्रसंग झाला. आणि मग काही गवळणी म्हणू लागल्या की यशोदे आम्ही या गोकुळामध्ये राहावं कसं निघून जावं. ऐसे सांगता गाराणी यशोदे नाही आली पाणी, कृष्णा खोडी दे टाकुनी एका जनार्दना चरणी प्रेम आवरेणा. मग यशोदेने विनंती केली देवाला की देवा आता खोड्या टाक आणि तू असं कर, गोधने घेऊन पुढे जा, वनामध्ये यमुनेच्या तीरावर चारायला जा. गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ हो. गोधने चारावया जातो शारंग पाणी. हो, अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी देखील भगवान परमात्म्याने खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडले. हो, अनेक प्रकारचे खेळ मांडले. हमामा होतो तो हुंबरी चेंडू फळी अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर कांदीवार पोटी भूक 2 वाजले महाराज. कांदीवार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं. आणि सगळ्या सवंगड्यांना एकत्र केल्यानंतर सगळ्यांची शिदोरी एकत्र केलेली आहे. सुरुवातीला भगवान परमात्मा म्हणाले माझ्यासारखी शुद्ध सत्वात्मक शिदोरी आणा. पण सगळे म्हणाले की काना तू मोठ्या घरचा आहे म्हणे, आम्हाला काही रोज रोज दहीदूध तूप लोणी भेटत नाही म्हणे. जे आमचं जसं आहे आमची नवा ठाई पाटलेली घोंगडी महाराज.
कानोबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हासी काळजी मागवली रे. हो, आमचं कसं आहे तसं आम्हाला आमचं स्वीकार कर, आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार कर. हो, काला म्हणजे काय आहे? तुका म्हणे काला कुठे अभेद देखील. जीवशिवाचं ऐक्य म्हणजे काला आहे. जीवाशिवाचं ऐक्याचं प्रतीक म्हणजे काला आहे. तुका म्हणे काला कुठे अभेद देखील. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने सगळ्यांना बसवलेलं आहे. सगळे बालगोपाळ, लहान लहान बालगोपाळ जवळ बसवलेले आहेत, मोठे मोठे गोपाळ लांब बसवलेले आहेत. याचा अर्थ समजून घ्या बरं का. लहान लहान गोपाळ म्हणजे ते काही वयाने लहान होते असं नाही, वृत्तीने लहान होते. जो भगवान परमात्म्याजवळ लहान होऊन जातो तो भगवान परमात्म्याच्या जवळ जात असतो, आणि जो मोठा होऊन जातो तो लांब राहत असतो. देवाजवळ जात असताना लहान व्हायचं, देवाजवळ जात असताना अहंकार सोडून जायचं. आपण जेवढे लहान होऊ तेवढे देवाच्या जवळ जाऊ महाराज. म्हणून लहान गोपाळांना देवाने जवळ बसवलेलं आहे, मोठ्या गोपाळांना लांब बसवलेलं आहे. मध्यभागी भगवान उभा राहिलेले आहेत, आणि मध्यभागी भगवान परमात्म्याने एका हातामध्ये काल्याचा गोळा घेतलेला आहे. फार सुंदर प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी शुकाचार्य करतात. बिभ्रदवेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोस्रजकवलं तत्फलान्यंगलुषे तिष्ठन्मध्ये स्वपरिसरुत् आसयन्नर्ममिस्वये लोके स्वर्गे मिषति यज्ञमुक्बालिके. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिकावल्लभ श्री ज्ञानदेव दत्तात्रेयनाथ श्रीनाथ महाराज की जय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने काला केलेला आहे. आता आपण सगळेजण काला करू, सगळ्यांना प्रसाद भेटेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आपल्या फळावर सेवा केलेल्या आहे, कायिक वाचिक मानसिक आर्थिक अशा प्रकारच्या ज्यांनी सेवा केलेली आहे, सगळ्यांना नारळ प्रसाद वाटप होईल. आणि त्यानंतर महाप्रसादाची आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल. कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. त्या ठिकाणी एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. भानुदास